मित्रांनो, जरा विचार करा, आपण ज्याला आज मॉडर्न फिजिक्स किंवा न्यूक्लिअर सायन्स म्हणतो ते तंत्रज्ञान आपल्या देशात हजारो वर्षापूर्वीच अस्तित्वात होते असं मी म्हटलं तर तुम्हाला कदाचित हा विनोद वाटेल. पण जेव्हा तुम्ही दक्षिण भारतातील काही विशिष्ट मंदिराची रचना आणि तिथे सापडलेले पुरावे पाहाल तेव्हा तुमच्या पायाखालील जमीन सरकेल. जगातील पहिला अणुबॉम्ब बनवणारा शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर याला जेव्हा विचारण्यात आलं की हा जगातील पहिला अणुस्फोट आहे का, तेव्हा त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते. तो म्हणाला, हो, पण आधुनिक काळातला. त्याचा रोख महाभारतातील त्या विनाशकारी अस्त्राकडे होता. आज आपण अशा एक रहस्याचा उलगडा करणार आहोत जे इतिहासाच्या पुस्तकातून गायब करण्यात आलं. प्राचीन मंदिराच्या न्यूक्लिअर कनेक्शन काय आहे? का काही मंदिराच्या गाभाऱ्यात आजही रेडिओ लहरी सापडतात? चला शोधूया या रहस्याचा उलगडा आजच्या या विशेष भागात. 16 जुलै 1945 जेव्हा अमेरिकेने पहिला अणुस्फोट केला तेव्हा ओपनहायमरच्या तोंडातून भगवद्गीतेचे एक श्लोक बाहेर पडला. मी काल आहे, जगाचा नाश करण्यासाठी प्रकटलो आहे. ओपनहायमरला हे कसं माहीत होतं? त्याने संस्कृताचा अभ्यास केला होता का? त्याचे स्पष्ट मत होते की प्राचीन भारतात असे मॅसिव्ह डिस्ट्रॅक्शन घडवणारे विज्ञान अस्तित्वात होते. पण हे विज्ञान केवळ युद्धापुरते मर्यादित होते का, की त्याचा वापर ऊर्जेसाठी केला जात होता? तुम्ही कधी मंदिराच्या रचनेकडे बारकाईने पाहिले आहे का? अनेक प्राचीन मंदिराचा नकाशा जर तुम्ही वरून पाहिलात तर तो हुबेहूब आजच्या न्यूक्लिअर रिएक्टरच्या कोअरसारखा दिसतो. मंदिराचा सर्वात वरचा भाग म्हणजे कळस. कळसावर सोने किंवा तांब्याचा वापर केला जातो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर हे उत्तम कंडक्टर आहे. गाभाऱ्यातील गर्भगृह जिथे मुख्य मूर्ती असते तिथे प्रचंड ऊर्जा साठलेली असते. मंदिरामध्ये मूर्तीवर पाणी किंवा दूध अर्पण केले जाते आणि ते एक विशिष्ट मार्गाने बाहेर येते ज्याला आपण तीर्थ म्हणून स्वीकारतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या रिॲक्टरला थंड ठेवण्यासाठी जशी कूलिंग सिस्टीम लागते तशीच काहीशी रचना नाही का वाटत? हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील ते दगडी खांब ज्यातून संगीताचे स्वर निघतात ते केवळ करमणूक नसून एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर काम करणारे ऊर्जा तंत्र होते. आता एक विज्ञानातील गुपित सांगतो. आज जग युरेनियमच्या मागे धावत आहे, पण भविष्यातील सर्वात सुरक्षित अणु ऊर्जा ही थोरियमपासून मिळणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, जगातील थोरियमचा सर्वात मोठा साठा आपण म्हणजे भारताकडे आहे. विशेषतः दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर जास्त आहे. असं म्हटलं जातं की प्राचीन ऋषीमुनींना या खजिन्याची माहिती होती. त्यांनी मंदिराची स्थापना अशा ठिकाणी केली जेथे ऊर्जाचे केंद्र मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त होती. न्यूक्लिअर आर्किओलॉजी नावाचा नवीन विषय आता जगभरात चर्चेला जातोय, जो हे सिद्ध करतोय की प्राचीन भारताचे ज्ञान हे केवळ आध्यात्मिक नव्हते तर ते पूर्णतः वैज्ञानिक होते. मग प्रश्न पडतो, जर आपण इतके प्रगत होतो तर हे तंत्रज्ञान कुठे गेले? इतिहासातील आक्रमणे, नालंदासारख्या विद्यापीठाचे होणारे राग आणि पाश्चात्य शिक्षणाचा पगडा यामुळे आपण आपल्याच विज्ञानाला अंधश्रद्धा मानू लागतो. आपण विसरलो की ज्या शून्याचा शोध आपण लावला त्या शून्याशिवाय आजचे संगणकही चालू शकले नसते. मित्रांनो, आपल्या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले ते शिल्प केवळ चित्र नाहीत तर ते एक विज्ञानाचा दाटा आहे जो आपल्याला वाचता येत नाही. ज्या दिवशी आपण आपल्या प्राचीन ग्रंथांकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहू त्या दिवशी भारताला पुन्हा विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला काय वाटते, आपल्या पूर्वजांकडे खरोखर अणुविज्ञानाचा ज्ञान होता का, की हे सर्व योगायोग आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गूढ रहस्याचा शोध घेण्यासाठी स्वप्नील म्हात्रे शो आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक अशा थरारक विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.